नमस्कार. जय श्री कृष्ण. कृष्णस्तु भगवान स्वयं. सर्वदेवं नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. मंडळी, श्रीकृष्ण हा आमच्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनून गेलेला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत म्हणजेच समस्त आबालवृद्धांपर्यंत सर्वांचं श्रीकृष्ण हे लाडकं दैवत आहे. आणि केवळ हिंदू धर्मच नव्हे तर अन्य धर्मियांचं देखील श्रीकृष्ण हे एक आवडतं लाडकं दैवत आणि व्यक्तिमत्व आहे. याचं कारण असं आहे की श्रीकृष्णाचं चरित्रच एवढं विलक्षण आहे, एवढं अद्भुत आहे की सर्वजण श्रीकृष्णाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाहीत. परंतु या व्यतिरिक्त असं आहे की आपल्या सुखदुःखात, आपल्या अडीअडचणीत, आपल्या संकट काळात आपल्याला धीर देणारा, आपल्याला आधार देणारा असा हा देव आणि अशी सर्वांची भावना आणि समस्त माता भगिनींची अशी भावना असते, अशी धारणा असते की आमच्या संकट काळात आम्हाला आमचा कृष्ण आम्हाला धीर देतो. मंडळी, श्रीकृष्ण हा देव असण्यापेक्षा ते एक ऐतिहासिक वास्तव आहे आणि ते ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे हे आपण स्वीकारण्याची गरज आहे. आणि तरच आपण त्याचा डोळसपणे या व्यक्तिरेखेचा, श्रीकृष्ण या व्यक्तिमत्वाचा आपण अभ्यास करू शकू. साधारणपणे बुद्ध काळ हा 2600 वर्षापूर्वीचा आहे आणि त्यापूर्वी 1200 वर्षापूर्वी श्रीकृष्णाचा जन्म झाला, श्रीकृष्णाचा कालखंड होता असं इतिहासाने सिद्ध झालेलं आहे. म्हणजे 3.5 ते 4,000 वर्ष हा श्रीकृष्णाचा कालखंड आहे असं आपल्याला मानावं लागेल. श्रीकृष्णाचं चरित्र हे अत्यंत लोकविलक्षण आहे, अद्भुत आहे. आपल्या सांस्कृतिक जीवनचरित्राचा तो एक भाग आहे, तो एक आधार आहे, ते अधिष्ठान आहे. अर्थात हे जीवनचरित्र एवढ्या वर्षामध्ये प्रक्षिप्त झालेलं आहे. याचं कारण असं आहे की 4,000 वर्ष, 3.5 ते 4,000 वर्ष असा जर आपण काळ धरला तर एवढ्या कालखंडामध्ये दर 50-100 वर्षांनी अनेकांनी, पूर्वी अनेक ऋषींनी, त्यानंतर अनेक विचारवंतांनी, लेखकांनी, कवींनी त्यामध्ये, त्या लिखाणामध्ये भर घातली आहे. जुन्या लिखाणामध्ये नवनवीन भर घातलेली आहे. त्या काळातली त्यांची मतं, त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांच्या सवयी, समाजातील काही त्यांचे गुणधर्म, गुणवैशिष्ट्य ह्याची सरमिसळ श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये गेले 3,500-4,000 वर्षात झालेली आहे. त्यामुळेच आपल्याला आपल्या समोर जे श्रीकृष्णाचं चरित्र येतं ते प्रक्षिप्त स्वरूपात येतं. त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी असतात, अनेक दंतकथा असतात, अतिशयोक्ती जोडली गेलेली असते. ह्याचं कारणच असं आहे, ते अनेकांनी त्याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे तसं लिखाण केलेलं आहे आणि ते लिखाण आतमध्ये घुसळलं आहे. अर्थात आता श्रीकृष्ण चरित्रामध्ये पहिलं येतं म्हणजे राधा. तर खरंच राधा या व्यक्तिरेखेला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. राधा हे एक काल्पनिक पात्र आहे. साधारणपणे 9व्या शतकापासून राधा हे पात्र आलं. त्यानंतर माधवाचार्य, वल्लभाचार्य ह्यांच्याच लिखाणामध्ये, म्हणजे 12व्या शतकामध्ये, 14व्या शतकामध्ये, 15व्या शतकामध्ये ह्यांच्याच लिखाणामध्ये राधा येते. मूळ महाभारतामध्ये जो जय नावाचा ग्रंथ यांनी लिहिला, व्यासाने लिहिला, त्याच्यामध्ये कुठेही राधा नावाचं पात्र नाही, व्यक्तिरेखा नाही. त्या काळात लिहिलेलं श्रीकृष्णाचं चरित्र आहे, तिथेही कुठेही राधा नावाचं पात्र किंवा व्यक्तिरेखा नाही.
असं केवळ राधाच्या बाबतीत नव्हे तर अशा अनेक पात्रांच्या बाबतीत अनेक गोष्टींमध्ये असं झालेलं आहे, घडलेलं आहे. गोपिका वगैरे हे जे त्यामध्ये गोपिकांचं वस्त्र आंघोळीला स्नानाला गेल्यावर श्रीकृष्णाच्या बालपणी म्हणजे थट्टा म्हणून ते एक वस्त्र त्यांचं पळवत असे असं आपण ऐकत आलो एवढ्या वर्ष. परंतु त्याही सगळ्या ऐकोऐकीच्या आणि त्यात घुसळलेल्या गोष्टी आहेत. त्यात खरं तर असं म्हणायला लागेल की आपण आपल्या देवांची किंवा आपल्या दैवता समान ह्या चैत्र नायकांची, थोर पुरुषांची विडंबन करतो आहोत का? आपणच त्यांची विडंबना करतोय, आपणच त्यांचं विडंबन करतो. ह्याचं कारण असं की समाजातली काही अशी मंडळी वाईट असतात किंवा लबाड मंडळी असतात की त्याच्यामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःच्या दुष्कृत्यांचा बचाव करण्यासाठी त्यामध्ये अशा मोठ्या लोकांच्या चरित्रामध्ये अशा गोष्टी मुद्दाम टाकत असतात काळामध्ये, वेगवेगळ्या काळामध्ये. ह्याचं कारण असं त्यांना सांगायचं असतं की हे आम्ही नाही, हे श्रीकृष्णाने केलेलं आहे, हे रामाने केलेलं आहे, मग आम्ही केलं तर काय नवल. अशा गोष्टी आणि त्यांना स्वतःचा ह्या माध्यमातून बचाव करायचा असतो. त्यातूनच अनेक कृष्णनीती आली, कृष्णकृत्य आली, कुठल्याही वाईट गोष्टीला कृष्णाची उपमा देण्यात आली. ह्यासाठी आपल्याला श्रीकृष्णाच्या चरित्राचा डोळसपणे अभ्यास करावा लागेल, तरच आपलं अज्ञान हे दूर होऊ शकेल. मुळामध्ये श्रीकृष्णाचा अभ्यास करताना, त्यांचे चरित्र बघताना श्रीकृष्ण हा एक महत्त्वाची गोष्ट अशी. त्यांच्या ते बाकीचा जो भाग सोडला, राधेचा, गोपिकांचा, बाकी सगळा भाग जर सोडला आपण गोकुळातला, तर श्रीकृष्ण हा एक तत्ववेत्ता होता. त्यांनी भगवद्गीतेचा श्रीकृष्ण हा एक प्रवक्ता होता. हिंदू धर्म आणि अन्य धर्मातही भगवद्गीतेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्माला, समस्त हिंदू धर्मीयांना भगवद्गीता ही प्रमाण आहे. आपल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हजारो वर्षे आमची नैतिक साधना, राष्ट्रीय साधना, स्वातंत्र्याची साधना, आध्यात्मिक साधना सांगणारा आमचा हा गीता हा ग्रंथ आहे. ही सर्व प्रकारची नैतिक, आध्यात्मिक, राष्ट्रीय, स्वातंत्र्याची सर्व प्रकारची साधना शिकवणारा भगवद्गीता हा ग्रंथ आहे. त्यामुळे श्रीकृष्णचं वर्णन करायचं झालं तर श्रीकृष्ण हे लढवय्या व्यक्तिमत्व, अत्यंत पराक्रमी, अत्यंत बुद्धिमान, कुशाग्र, चतुर, त्यानंतर अधर्माचा नाश करणारा, सत्याचा पाठीराखा, किती झालं तर सत्याची साथ न सोडणारा, सत्याच्या पाठीशी राहणारा, हातात शस्त्र बाळगणारा परंतु निशस्त्र देखील राहणारा आणि निशस्त्र राहून मार्गदर्शन करणारा, रणात राहून सारथ्य पत्करून, दुसऱ्याच्या रथाचं सारथ्य पत्करून युद्धात मार्गदर्शन करणारा आणि स्वतः मात्र निशस्त्र राहणारा, कंसाचा वध करणारा, राज्याचा त्याग करणारा, राज्याचा मोह न बाळगणारा, असं श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व आहे. खरं तर श्रीकृष्णाने अनेक साम्राज्यांची उलतापालत केली, अनेक साम्राज्य ती जिंकून घेतली, परंतु तो साम्राज्याचा मालक झाला नाही, साम्राज्याचा मोह त्यांनी बाळगला नाही. त्यामुळे श्रीकृष्णाला आपण एकीकडे भोगविलासाचा प्रतिनिधी मानतो, परंतु अशाच वेळी मात्र अनासक्तीची आणि वैराग्याची शिकवण देणारा श्रीकृष्ण आहे. वैराग्य, संयम, त्याग, सेवा, समर्पण आणि बलिदान, मैत्री आणि प्रेम, निष्ठा यांची शिकवण देणारं श्रीकृष्णाचं चरित्र आहे. श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आपल्याला आणखीन कुठली महत्त्वाची गोष्ट दिसते तर श्रीकृष्ण हा राजा नाही, श्रीकृष्ण हा एक लोकसेवक आहे. श्रीकृष्णाला आपण द्वारकाधीश जरी म्हणालो
तरी श्रीकृष्ण हा द्वारकेचा राजा नव्हता. ह्याचं कारण त्याचे मोठे बंधू बलराम हे बलराम हे श्रीकृष्ण असेपर्यंत शेवटपर्यंत होते आणि मोठा बंधू असेपर्यंत लहान भाऊ कधी राजा होत नाही. याही पेक्षा या दोघांचे वडील हेही होते, जिवंत होते. त्यामुळे श्रीकृष्ण हा वडील आणि मोठा भाऊ असताना राजा असू शकत नाही. त्यामुळे श्रीकृष्ण हा प्रजेचा पालक होते, प्रजेचे चालक होते, विश्वस्त होते. ते राजा कधी नव्हते आणि त्यांना राजेपदाचा लोभ नव्हता. ते राजेपद स्वतः मिळवू शकत होते. अनेक साम्राज्य त्यांनी जिंकून घेतली होती, परंतु म्हणूनच आपण त्यांना अनासक्तीने वैराग्याचा प्रतिनिधी मानतो. दुसरी गोष्ट अशी की श्रीकृष्णाने त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक नात्याला, प्रत्येक भूमिकेला उचित असा न्याय दिलेला आहे. उदाहरणार्थ ते आदर्श पुत्र होते, आदर्श बंधू होते, आदर्श पिता होते, आदर्श लोकसेवक होते, आदर्श तत्ववेत्ते होते, आदर्श योद्धा होते, आदर्श मार्गदर्शक होते, आदर्श मित्र होते, आदर्श सखा होते. अशा अनेक भूमिकांना श्रीकृष्णांनी न्याय दिला आणि अनेक भूमिका त्यांनी सार्थपणे निभावल्या, बजावल्या. श्रीकृष्णाचं दुसरं वैशिष्ट्य काय, तर श्रीकृष्णांनी प्रत्येक वेळेला आयुष्यामध्ये न्याय भूमिका घेतली आहे. समोरच्याला काय वाटेल याचा त्यांनी कधीही विचार केला नाही, याची भीडभाड त्यांनी बाळगली नाही. तर प्रत्येक वेळेला न्याय भूमिका, न्यायोचित वक्तव्य, न्यायोचित काम, न्यायोचित कार्य त्यांनी केलेलं आहे. प्रत्येकातल्या चांगल्या गुणांचं कौतुक श्रीकृष्णांनी केलेलं आहे. चांगल्या गुणांचं कौतुक करण्याचं औदार्य श्रीकृष्णामध्ये होतं. वाईटामध्ये चांगले गुण असतात आणि त्याचंही कौतुक करावं ही श्रीकृष्णाने आपल्याला दिलेली शिकवण आहे. म्हणजेच तुम्ही वाईटामध्येही त्याचे फक्त वाईट गुण बघू नका, त्याच्यातही चांगलं शोधायला लागा, चांगलं शोधा. नक्की त्यामध्ये काहीतरी तुम्हाला चांगलं मिळेल आणि त्यातूनही तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, ही श्रीकृष्णाची शिकवण आहे. उदाहरणार्थ जेव्हा 18व्या दिवशी महाभारत युद्ध संपणार शेवटचा दिवस होता, त्या दिवशी जेव्हा दुर्योधनाचे सगळं सैन्य, सगळेजण महारथी सर्वजण दिवंगत झालेले होते, युद्धात मारले गेलेले होते आणि दुर्योधन फक्त एकटाच होता. अशा वेळी फक्त पांडवांचं सैन्य आलं आणि दुर्योधन मात्र आलेला नव्हता. तेव्हा पांडवांमधला एक भाऊ असं म्हणाला की हा दुर्योधन कुठे पळाला, पळून गेला, लपून बसला कुठे का. तेव्हा श्रीकृष्णाने तिथे ठामपणे सांगितलं, दुर्योधन कपटी असेल, दुष्ट असेल, तो कारस्थानी आहे, परंतु दुर्योधन हा कधीही तो लपून राहणारा नाही, दुर्योधन हा पळून जाणारा नाही, तर तो महारथी आहे. असं ठामपणे सांगण्याचं आणि वाईटातलं देखील चांगल्या गुणाचं कौतुक करण्याचं ते औदार्य हे श्रीकृष्णामध्ये होतं. दुसरी एक गोष्ट श्रीकृष्णाची सांगायची तर योग्य ते आणि योग्य त्या वेळी योग्य ती गोष्ट सुनावण्याचं कामही श्रीकृष्णाने केलेलं आहे. उदाहरणार्थ गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला की माझ्या कुळाचा जसा संहार झाला तसा तुझ्या कुळाचाही संहार होईल, याचे कारण युद्धाला तू जबाबदार आहेस. तर गांधारीला श्रीकृष्णाने काय सांगितलं, तू मला आईसारखीच आहेस, परंतु तू मला आता युद्धाला कारणीभूत ठरवून मला शाप देते आहेस, परंतु तू तुझ्या मुलाला काय शिकवण दिलीस, तू तुझ्या मुलाला वेळीच संस्कार द्यायला हवे होतेस, त्याला शिकवण द्यायला हवी होतीस, त्याला वेळीच आवरायला हवं होतंस, ते काम तू करू शकली नाहीस. आणि आता सारं काही झाल्यावर, संपल्यावर अपयशाचा खापर तू माझ्या माती मारतेस, परंतु याला जबाबदार स्वतः तू आणि धृतराष्ट्र, तुम्ही दोघंही जबाबदार आहात. जेव्हा धृतराष्ट्राला सांगण्याची वेळ आली युद्धानंतर, जेव्हा श्रीकृष्णाची भेट झाली, तेव्हा धृतराष्ट्रही त्यांनी हेच सांगितलं श्रीकृष्णाने की तुम्हाला पुत्रमोह झाला आणि पुत्रमोहान तुम्ही आंधळे झालात म्हणून युद्ध झालं. मी तुमच्याकडे शांतिदूत म्हणून आलो होतो, युद्ध टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु तुम्ही शेवटपर्यंत राजी झाला नाहीत, कारण तुम्हाला पुत्रमोह झाला होता. आणि त्यामुळे भविष्यात
या युद्धाला नरसंहाराला जबाबदार फक्त तुम्हालाच धरण्यात येईल, म्हणजे धृतराष्ट्राला ठरवण्यात येईल. आणि तसंच झालं. कर्णालाही त्यांनी हेच सांगितलं की जरी तू त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली असलास तरी अनेक वाईट गोष्टी तो करतोय, त्याला तू साथ कशी देतोस. आपण दुसऱ्याच्या ऋणात आहोत याचा अर्थ असा नाही की त्याच्या वाईट गोष्टींना आपण साथ द्यावी. तू त्यांना ठणकावून प्रत्येक वाईट गोष्टींना विरोध करायला होता, सांगायला होतोस, परंतु ते तू केलं नाहीस. त्यामुळे तू देखील अधर्माची साथ दिलीस. त्यामुळे ते जेवढे अधर्माला जबाबदार आहे तितका जबाबदार तू देखील आहेस, असं त्यांनी कर्णालाही सांगितलं. श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचं नातं तर आपल्याला माहिती आहे. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, हे आपल्याला माहीत आहे. तर वस्त्राण प्रसंगामध्ये चमत्कार दाखवलेला आहे खरं तर, की श्रीकृष्णाच्या हातातून ती साडी येते. परंतु आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून जर बघितलं, डोळसपणे आपण बघितलं, विचार केला, याचा नीट आपण विचार केला व्यावहारिक पातळीवर, तर काय खरं झालं असेल त्यावेळी. तर त्यावेळी जेव्हा तो द्वितीयाचा खेळ झाला आणि त्यानंतर जेव्हा खरंच द्रौपदीचा अपमान करण्याची वेळ आली, खरंच तिला वस्त्रण करण्याची वेळ आली, त्यावेळी तेथील कुणीतरी त्यांना सांगितलेलं आहे, बाबा आता कुठेतरी थांबा. दुर्योधनाला, शकुनीला, कर्णाला आणि दुःशासनाला सांगितलं आहे की कुणी आता थांबा तुम्ही, नाही तर हिचा भाऊ कोण आहे. तुम्ही हिच्या वस्त्राचा हात घातलात तर जो श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णासारखा सामर्थ्यशाली हिला भाऊ आहे, पराक्रमी, त्यामुळे तो तुम्हाला सोडणार नाही, तुमचा निपात करून टाकेल. तो त्याला जेव्हा ही त्याची सख्खी बहीण नाही, मानलेली बहीण आहे, पण तरी देखील सख्ख्या बहिणी एवढी त्याला ही बहीण प्रिय आहे. त्यामुळे आपल्या बहिणीचा अपमान आणि एका स्त्रीचा अपमान श्रीकृष्ण सहन करणार नाही. अशा तऱ्हेचं समजावल्यानंतर ह्यांनी खरंच स्वतःचा निपात होईल. श्रीकृष्णासारख्याला दुखवून, एवढ्या मोठ्या योद्ध्याला दुखवून जमणार नाही, म्हणून त्यांनी द्रौपदीचं वस्त्रावरण केलेलं नाही. ही व्यावहारिक पातळीवर आपण विचार केला तर अशी गोष्ट आहे. म्हणजे श्रीकृष्ण एवढा सामर्थ्यशाली, बलशाली, पराक्रमी होता की कोणत्याही योद्ध्याला समोर जर श्रीकृष्ण म्हणून नाव घेतलं तरी तो त्यातून माघार घेत असत. असा श्रीकृष्ण जरी एकीकडे सामर्थ्यशाली, सर्वगुण संपन्न असं असलं व्यक्तिमत्व, प्रचंड पराक्रमी, तरी योग्य वेळी ते माघारही घेत असं, 2 पावलं माघारही येत असं. ह्याचं कारण जरासंधाशी युद्ध करताना श्रीकृष्णाने माघार घेतली होती. त्यांना रणछोडराय म्हटलं गेलं, युद्धातून रण सोडून जाणारा. परंतु ते त्यांचं भविष्यात आपल्याला मोठा विजय प्राप्त करायचा, इथे रणनीती होती, तो रणनीतीचा भाग होता. म्हणजे त्यांनी एक आपल्याला मोठी शिकवण दिलेली आहे संपूर्ण मानवजातीला की 4 पावलं पुढे जायचे आपल्याला, तर 1 पाऊल प्रसंगी मागं यावं. जेवढा माणूस मागे येईल त्याच्या 10 पटीने माणूस पुढे जाईल. त्यामुळेच श्रीकृष्ण हे पराक्रमाचं प्रतीक तर आहेच, शौर्याचं प्रतीक आहेच, परंतु प्रसंगी माघार कशी घ्यावी, रणनीत्या कशी आखावी, हेचं देखील प्रतीक एक श्रीकृष्ण हे एक आहे. अशा तऱ्हेचं सर्वगुण संपन्न, ऐश्वर्य संपन्न, ऐश्वर्याच्या स्वामी असणारा श्रीकृष्ण हा आपल्या मित्राची गर्वी पाहून मात्र अतिशय दुःखी झाला. आणि मित्राची गर्वी पाहून फक्त दुःखी झालेलं नाहीये, तर त्याने मित्राचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःची संपत्ती दान केलेली आहे. तर फक्त मित्राप्रती कोणी सहानुभूती व्यक्त केली नाही, तर त्यांनी स्वतः त्याला मदत केली, त्याला उभं केलं, त्याला आधार दिला. त्यामुळे श्रीकृष्ण आणि सुदामा ही मैत्री अजरामर ठरली. त्यामुळे निरपेक्ष प्रेम, निरपेक्ष मैत्री याचं श्रीकृष्ण हे एक प्रतीक आहे. परंतु कृष्णाचं चरित्र हे आमच्या समग्र जीवन मूल्यांचा आधार आहे, तत्वज्ञानाचा आधार, आमच्या संस्कृतीचा आधार, आमच्या उच्च नैतिक मूल्यांचा आधार. माणुसकी मुख्य म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम ह्यांचाही श्रीकृष्ण चरित्र हा एक आधार आहे. आणि त्याहीपेक्षा आम्हाला माणुसकी आणि मानवतेची शिकवण देणारं, मानवता धर्माची जपणूक करणारं अशी श्रीकृष्णाची आम्हाला शिकवण आहे. त्यामुळे समस्त आबालवृद्धांना वर्षानुवर्ष
श्रीकृष्ण हे व्यक्तिरेखा, हे व्यक्तिमत्व प्रेरणा देत राहणार आहे. मंडळी, आज असणाऱ्या गोकुळाष्टमीनिमित्त, कृष्ण जन्मोत्सवानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गोपाळ कृष्ण महाराज की जय.